नमस्कार मित्रांनो. मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. मित्रांनो, आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, आपण समजून घेणार आहोत की आपण कशा प्रकारे फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती ऑर्गॅनिक पद्धतीने आपला कॉन्टेंट पुश करू शकतो. म्हणजे भरपूर वेळा असं होतं बघा, की आपण फेसबुकला पोस्ट करतो, इंस्टाग्रामला पोस्ट करतो, व्ह्यूजच येत नाहीत, लाईक्सच वाढत नाहीत, सबस्क्रायबरच येत नाहीत. मॅटर काय असतो? मॅटर असतो एसईओचा. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणून एक टर्म असते. ती टर्म आपल्याला यूज करावी लागते आपल्या पोस्टिंग स्ट्रॅटजीमध्ये. म्हणजे कॉन्टेंट बनवणं जितकं महत्वाचं आहे, कॉन्टेंट बनवताना व्हॅल्यू ऍडिशन करणं जितकं महत्वाचं आहे नाही, तितकंच महत्वाचं आहे पोस्टिंग स्ट्रॅटजी. सो मी पर्टिक्युलरली आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पोस्टिंग स्ट्रॅटजी देणार आहे. पोस्टिंग स्ट्रॅटजी म्हणा, कॅप्शन आयडियाज म्हणा किंवा एसईओ म्हणा, व्हॉट इट यू कॅन से, तुम्ही जे म्हणायचं ते म्हणू शकता. परंतु याच्याने तुमच्या पोस्टमध्ये एंगेजमेंट खूप चांगल्या प्रकारे मिळेल. मग तुम्ही ते फेसबुकला पोस्ट करा किंवा इंस्टाग्रामला पोस्ट करा, नक्कीच याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आता याच्यासाठी आपण काय करणार आहोत? याच्यासाठी आपण AI चा यूज करणार आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे की चॅट जीपीटी आहे. आपलं चॅट जीपीटीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. सो मी काय करतो, माझी स्क्रीन या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करतो. ओके. सो माझी स्क्रीन या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ॲज युजल आपण जास्त फार काही करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, जस्ट क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी असं सर्च करून घ्यायचंय. तर मी चॅट जीपीटी सर्च करतो. सगळ्यात पहिली लिंक येते, ती लिंक ओपन करायची आणि चॅट जीपीटीला एक पर्टिक्युलरली प्रॉम्प्ट द्यायचा. तो प्रॉम्प्ट कोणता असेल? सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं की आपल्याला एक्झॅक्टली अपलोड काय करायचं हे कन्फर्म करायचं, आणि ते अपलोड केल्यानंतर त्याच्यातून रिटर्न काय पाहिजे ते पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. सो आता कॅप्शन्स आपण कशा प्रकारे लिहायचे? कॅप्शन म्हणजे पोस्ट अपलोड करताना जो काही मॅटर असतो, तो मॅटर कशा प्रकारे लिहायचा ते मी इथे तुम्हाला सांगतो. हॅशटॅग्स म्हणा, सगळ्या गोष्टी ज्या काही इन्क्लुडेड असतील त्या. तर इथे तुम्हाला चॅट जीपीटी ओपन केल्यानंतर सर्च करायचंय, सांगायचं चॅट जीपीटीला, बोलायचं मी आता एक पोस्ट अपलोड करत आहे, अपलोड करत आहे. माझी पोस्ट आहे. कशा संदर्भात पोस्ट अपलोड करताय ते सांगायचं. माझी पोस्ट आहे हाऊ टू इन्क्रीज फेसबुक फॉलोअर, अशी आहे. मी माझं टॉपिक सांगितलं आणि मी कोणत्या मुमेंटला अपलोड करतो. आता माझ्याकडे आपल्या भारतामध्ये दिवाळी येते, मोठा सण आहे ना. तर त्या संदर्भाचे हॅशटॅग, त्या संदर्भाचे कीवर्ड्स आपल्याला यूज करायचे. सो तिथं सांगूयात की याचा रेफरन्स, दिवाळीशी दे, शी दे, आणि मला एसईओ, पर्टिक्युलर हा शब्द वापरायचा, एसईओ फ्रेंडली, एसईओ फ्रेंडली कॅप्शन्स आणि कीवर्ड्स दे, जेणेकरून माझा बिझनेस हा ग्रो होईल आणि मला रीच मिळेल. ओके, आणि मला रीच मिळेल. सेंड करायचं. छान. तुला एसईओ फ्रेंडली कॅप्शन प्लस कीवर्ड्स हवेत, जेणेकरून पोस्ट रीच होईल, बिझनेस ग्रो होईल. तुझी पोस्ट हाऊ टू इन्क्रीज फेसबुक फॉलोअर्स आहेत आणि त्यात तुला दिवाळीचा संदर्भ द्यायचा आहे. अगदी बरोबर. तर तिथं बघा, या दिवाळीत या दिवाळीत तुमच्या व्यवसायाला द्या नवा उजाळा. फक्त फॉलोअर्स वाढवून नाही, बिझनेस वाढत नाही. फक्त फॉलोअर्स वाढवून बिझनेस वाढत नाही, पण योग्य स्ट्रॅटेजीने आणि फेसबुक फॉलोअर वाढवून तुम्ही तुमचा बिझनेस पट वाढवू शकता, वेगाने वाढवू शकता. दिवाळी म्हणजे नवीन सुरुवात. मग का नाही सोशल मीडियावर नवीन सुरुवात करायची? या पोस्टमधून तुम्ही जाणून घ्या हाऊ टू इन्क्रीज फेसबुक फॉलोअर आणि तुमच्या ब्रँडला मिळवा जास्त रीच, जास्त ग्राहक आणि जास्त विश्वास. हा सिक्रेट प्रत्येक उद्योजकाने जाणून घ्यायला हवा. यांनी मला एसईओ कीवर्ड्स दिलेले, हाऊ टू इन्क्रीज फेसबुक फॉलोअर्स इन मराठी, हाऊ टू इन्क्रीज फॉलोअर्स इन
इनक्रीज टिप्स, फेसबुक मार्केटिंग 2025, दिवाळी बिझनेस ग्रोथ आयडिया, सोशल मीडिया ग्रोथ दिवाळी स्पेशल, फेसबुक पेज फॉलोअर्स वाढवण्याचे उपाय, हाऊ टू गेट फॉलोअर्स, हाऊ टू गेट मोर फॉलोअर्स ऑन फेसबुक. आणि याने हॅशटॅग जे दिलेले आहेत मला, ते फेसबुक मार्केटिंग, हॅशटॅग बिझनेस ग्रोथ, हॅशटॅग दिवाळी स्पेशल, हॅशटॅग मार्केटिंग टिप्स, हॅशटॅग इनक्रीज फॉलोअर, हॅशटॅग सोशल मीडिया स्ट्रॅटजी, हॅशटॅग फेसबुक ग्रोथ, हॅशटॅग बिझनेस बूस्ट दिवाळी, हॅशटॅग टेक मॅनेजर. आता तुम्हाला पर्टिक्युलरली ह्या चॅट जीपीटीला काय सांगायचं आहे, की बाबा मला आणखी याचे व्हेरिएशन दे. याचे व्हेरिएशन घ्यायचे, कॉपी करायचं, अपलोड करताना हे पेस्ट करायचं. याने काय होतं, ज्यावेळेस पर्टिक्युलर एखादा कोणता व्यक्ती त्या कीवर्ड रिगार्डिंग व्हिडिओ सर्च करतो किंवा त्या कीवर्डला फॉलो केलेला असतो किंवा त्या संदर्भातचं कॉन्टेंट कन्झ्युम करतो ना, त्यावेळेस इनडायरेक्टली किंवा डिरेक्टली तुमचा कॉन्टेंट त्याला सजेस्ट होतो. आणि ऑफकोर्स तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन चांगल्या प्रकारचं करताय, पोस्टिंग चांगल्या प्रकारचं करताय, तो तुम्हाला फॉलो करतो. एकदा आलेला फॉलोअर आपल्याला माहितीये कन्व्हर्ट कशा प्रकारे करायचा कस्टमर मध्ये. प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. अशा आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती देखील नक्की क्लिक करा. ज्यावेळेस जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती मिळून जाईल. बाकी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.